तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो टॉपिक आहे रेट रिलेटेड मेजर हा कंटिन्यू करणार आहोत. त्यामध्ये आता आपण काही एक्झाम्पल्स बघितले होते, अजून काही आपला एक्झाम्पल्स बघायचे. तर बघा काही एक्झाम्पल्स आहेत. तर अ मॅन ऑफ हाईट 2 meters walk at a uniform speed of 6 kilometers per hour away from a lamp post of 6 meters high. Find the rate at which the length of the shadow is increasing. बघा काय काय दिलं एक्झाम्पल मध्ये. अ मॅन ऑफ हाईट 2 meters walk at a uniform. म्हणजे काय होईल बघा. सपोज हा OA हा लॅम्प पोस्ट आहे. ही काय झाली आपली ही लॅम्प पोस्ट झाली सपोज. बरोबर. Then MN the man, let OA be the lamp post. MN the man हा मॅन आहे. इथे हा मॅन उभा आहे बघा. बरोबर. म्हणजे हा लॅम्प आहे, लॅम्प पोस्ट. हा मॅन उभा आहे. MB इज इक्वल टू X. मग आता इथे उभे असल्यामुळे इथे ह्या अडवल्या जाईल काही रेस, आणि त्यामुळे ही जी असेल MB ही काय असेल त्याची इज शॅडो. बरोबर आहे की नाही. बघा हे लॅम्प आहे, नंतर इथे माणूस उभा आहे, मग त्याची जी सावली आहे ती इथे पडणार. म्हणजे MB काय झाली त्याची MB इज इक्वल टू X हिज शॅडो. अँड OM इज इक्वल टू Y. म्हणजे OM हे काय आहे. व्हॉट इज OM. OM is the distance, that is OM is equal to Y, the distance of the man from the lamp. इथून हा OM डिस्टन्स म्हणजे Y डिस्टन्स वर हा माणूस उभा आहे, आणि या लॅम्प पुढे त्याची MB X एवढी काय मिळते त्याची शॅडो मिळते. ऑफ द मॅन फ्रॉम द लॅम्प पोस्ट ॲट एनी टाइम T. ॲट टाइम T. देन मग आता काय होईल बघा. देन व्हॉट वी गेट. तर काय मिळेल तुम्हाला लक्षात घ्या. इट इज, तर बघा याच्यामध्ये dy बाय dx. व्हॉट इज dy बाय dx. dy बाय dx इज इक्वल टू 6. कारण काय आहे आपल्याकडे व्हॉट इज 6. अ मॅन ऑफ हाईट 2 meters वॉक ॲट अ युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 kilometers per hour. म्हणजे dy बाय dt. कारण y ही त्याची इथून ह्या अंतरावर आहे आणि त्याचा रेट. सो dy बाय dt इज इक्वल टू 6. आता dy बाय dt 6 आहे बघा. म्हणजे काय होईल लक्षात घ्या. dy बाय dt इज इक्वल टू 6. सो इज द रेट ॲट विच द मॅन इज मूव्हिंग अवे फ्रॉम द लॅम्प पोस्ट. म्हणजे हा रेट आहे, जातोय तो इथून. हा dy बाय dt हा त्याचा रेट आहे. At which the man is moving away from the lamp post. So then dx by dt. What is dx by dt? Dx by dt is nothing but dx by dt is the rate at which his shadow is increasing. ह्या x त्याची शॅडो आहे आणि वाढण्याचा रेट. म्हणजे काय असेल हा dx by dt is the rate at which the shadow increasing. ओके. मग आता काय होईल बघा. शॅडो इन्क्रीजिंग झाले. सो फ्रॉम द फिगर. मग आता फिगर, आता हा जो ट्रँगल आहे बघा, हा मेन ट्रँगल. कोणता ट्रँगल. AOB आणि NMP ही सिमिलर ट्रँगल्स आहे. बाय A8 आहे बघा. हा अँगल कॉमन आहे दोघांमध्ये, आणि हा 90 आहे. म्हणजे बाय A8 these two triangles, हा मेन ट्रँगल्स AOB and MNB आर सिमिलर. सिमिलर असल्यामुळे त्याच्या ज्या साईडचे या प्रोपोर्शनल मध्ये राहतील, आणि प्रोपोर्शनल मध्ये असल्यामुळे काय होईल हे बघा. त्याच्यामध्ये प्रोपोर्शनल असल्यामुळे सो इट इज dx by 2. x by 2 बघा साईड x by 2 इज इक्वल टू x प्लस y अपॉन काय राहील 6. कारण हे जे डिस्टन्स आहे 6 आहे. लक्षात आहे का बघा. हा ट्रँगल आणि हा ट्रँगल हे सिमिलर आहे.
मग आता साईडचं प्रपोर्शनल बघा x/2 इज इक्वल टू काय असेल, x/2 इज इक्वल टू इट इज x/2 इक्वल टू असेल बघा x/2 इज इक्वल टू x plus y upon 6. Solve it. So what we get? It is 6x is equal to 2x plus 2y. 6x is equal to 2x plus 2y. So 6x minus 2x, it is 4x. And 4x is equal to 2y. So 6x is equal to 2x plus 2y. So take here 2x, 6x minus 2x, 4x. 4x is equal to 2y. And so x is equal to 1/2 into y. X is equal to काय मिळालं मग? What is x? X is equal to 1/2 into y. हा x आणि y चे रिलेशन मिळालं बघा. मग आता आपल्याकडे काय dx by dt बरोबर आहे ना. मग याचा डेरिव्हेटिव्ह, मग डेरिव्हेटिव्ह काय असेल? व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह? डेरिव्हेटिव्ह इज so dx by dt, x is equal to 1/2 y आला आपला त्या इक्वेशन ग्राम फिगर वरून डायग्राम वरून. so dx by dt डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, x चा डेरिव्हेटिव्ह dx by dt 1/2 कॉन्स्टंट, and what is derivative of y with respect to t? It is dy by dt. So it is equal to 1/2 into what is dy by dt? It is given that dy by dt हा किती दिलाय तुम्हाला? 6 दिलाय बघा ऑलरेडी. हा किती दिलाय तुम्हाला? 6 दिलेला आहे. So put this value 1/2 into 6 is equal to 3 kilometer per hour. So this is the dx by dt. Hence the length of the shadow is increasing. x की shadow है त्याचा rate dx by dt. So hence the length of shadow is increasing at the rate of 3 kilometer per hour. लक्षात आलं का बघा? म्हणजे काय, फक्त डायग्राम व्यवस्थित काढायची. डायग्राम वरून दोन ट्रायंगल सिमिलर असतात त्याचं प्रपोर्शनल घ्यायचं साईडचं, त्याच्यावरून आपलं x ची मिळेल किंमत, आणि मग विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घेतला की ते रेट ऑफ चेंज ऑफ dx by dt शॅडोचा रेट, आणि फंक्शन आहे 1/2 dy by dt. dy by dt हा दिलेला आहे ऑलरेडी. तो जो पोलचं जे डिस्टन्स लेंथ आहे ते आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे, त्याचा रेट. म्हणजे जसं तो पोलचं इन्क्रीज होत जाईल तसं शॅडो कशी इन्क्रीज होत जाईल असं तुम्हाला विचारलंय. म्हणजे वी हॅव टू फाइंड dx by dt when dy by dt is given. So now we see the next example. Next example, see what is the next example. Now example number 5. A ladder of meter long is leaning against a बघा काय होतं. A ladder 10 meters long is leaning against a vertical wall. If the bottom of the ladder is pulled horizontally away from the wall at the rate of 1.2 meters per second, find how fast the top of a ladder is sliding down the wall when the bottom is 6 meters away from the wall. म्हणजे काय दिलं बघा एक्झाम्पल मध्ये, काय, अ लॅडर 10 meters long is leaning against a vertical wall. म्हणजे ही वॉल आहे आणि ही लॅडर आहे, बरोबर आहे. हा तिचा बॉटम आहे. हा बॉटम इथून एवढा डिस्टन्स आहे ओ पासून ए पर्यंत. हे खालचं टोक आहे त्याचं आणि हे वरचं टोक आहे शिडीचं टोक, आणि अशी ती लिनिंग म्हणजे अशी लावलेली, आणि ही त्याची वॉल आहे आणि एवढं त्याचं डिस्टन्स आहे. म्हणजे डायग्रामवरून तुमच्या लक्षात येईल. मग काय काय केलंय बघा आपण. लेट ए बी बी द लॅडर. ए बी बघा मी सांगितलं तुम्हाला, ए बी ही काय आहे, लॅडर आहे. अँड ए बीची जी हाईट आहे किती मीटरची शिडी आपल्याकडे, इट इज ऑफ 10 मीटर. सो ए बी इज इक्वल टू 10 मीटर ॲट अ टाइम टी. लेट ॲट टाइम टी सेकंड द एंड ए ऑफ द लॅडर दी एक्स मीटर फ्रॉम वॉल. म्हणजे टी टाइमामध्ये काय होतं बघा, ॲट टाइम टी सेकंड द एंड ए ऑफ द लॅडर, म्हणजे हे ए हे लॅडरचं एंड आहे बघा, ए ऑफ लॅडर दी एक्स मीटर फ्रॉम द
वाल, म्हणजे हे खालचं टोक ह्या वाल पासून, शिडीचं खालचं टोक ह्या वाल पासून किती अंतरावर आहे? इट इज ऑफ द x मीटर फ्रॉम द वाल. अँड empty the y मीटर फ्रॉम द ग्राउंड. इथून जे हे किती आहे? y मीटर. म्हणजे लक्षात घ्या बघा, ही शिडी आहे, ओके, लिनिंग केलेली. हा तिचा बॉटम आहे, हा बॉटम आहे, हा टॉप आहे, बरोबर आहे. ही काय तुमची? दिस इज वॉल, बरोबर आहे. आणि याची शिडी लिनिंग केल्यानंतर ह्या शिडीच्या वॉल पासूनचा जो बेस आहे हे डिस्टन्स, हे किती तुमचं? एक्स दिलेलं आहे. एवढं सोपं सरळ एक्झाम्पल आहे. मग आता बघा, आता एबीची लेंथ किती आहे? हे 10 मीटर दिलेली तुम्हाला, बरोबर आहे. आणि हे आपण एक्स आणि वाय मानलेली. मग तुम्हाला काय फाईंड करायचं आहे? व्हॉट इज वी हॅव टू फाईंड? we have to find that how fast the rate at the top of the ladder is sliding down the wall when the bottom is 6 meter away from the wall. म्हणजे या वॉल पासून 6 मीटर अंतरावर असताना व तो रेट जो असेल तो खाली येण्याचा सीडीचा, तो किती असेल हा विचारलाय तुम्हाला. मग आता बघा, हे दिलंय, लेट एजी बी द लॅडर when AB is equal to 10 meter at a time t seconds, the end A of the ladder be x meter from the wall and end B be the y meter from the ground. हे दिलेलं आहे सर. आता हा जो ट्रँगल आहे बघा, आता हे वॉलला ही सीधी लिली केलेली आहे, त्यामुळे ही आपली बेस आहे. म्हणजे हा जो अँगल असेल हा कोणता असणार आहे तुमचा? राईट अँगल ट्रँगल असेल. दिस इज द राईट अँगल ट्रँगल. OAB is a right angle triangle. So therefore by Pythagoras theorem नुसार काय येईल मग? x square plus y square is equal to AB square. And what is AB? It is 10. So yes, x square plus y square is equal to 10 square. That is y square is equal to 100 minus x square. So then next what we get? If we find, then x square plus y square is equal to 10 square, that is y square is equal to 100 minus x square. Now differentiate this with respect to x. मग डिफरन्शिएशन घेतलं तुम्ही तर काय मिळेल तुम्हाला? डिफरन्शिएशन घेतलं तर y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y into dy by dt, because we take the derivative with respect to t. 2y into dy by dt is equal to 100 चा डेरिव्हेटिव्ह 0, x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह -2x आणि x चं फंक्शन आहे म्हणून dx by dt. दिस इज द डेरिव्हेटिव्ह. हा काय बघा, दिस इज द डेरिव्हेटिव्ह. हा डेरिव्हेटिव्ह आला तुम्हाला, बरोबर आहे. सो 2y into dy by dt is equal to 0 minus 2x into dx by dt. So therefore dy by dt is equal to, मग आता dy by dt काय होईल बघा, हा 2 आणि 2 कॅन्सल होईल. हा जो असेल हा 2 आणि हा 2 काय होईल? कॅन्सल. हा 2 आणि 2 जर कॅन्सल केला तुम्ही तर इट इज dy by dt काढतोय आपण. इट इज मायनस एक्स अपॉन वाय, हा वाय इकडे जाईल, मायनस एक्स अपॉन वाय इंटू dx by dt हा मिळेल तुम्हाला. सो देअरफॉर मग आता dx by dt किती दिलाय तुम्हाला? 1.2 मीटर is the rate at which the bottom of the ladder is pulled horizontally, and dy by dt is the rate at which the top ladder B is sliding. बरोबर आहे. मग dy by dt काय आलं तुमचं? इथे बघा, what is dy by dt? dy by dt is equal to minus x upon y into dx by dt. हे इक्वेशन आहे तुमच्याकडे, ओके. आणि यातला dx by dt किती दिला आहे? इट इज गिव्हन. dx by dt इज 1.2 मीटर पर सेकंड, बरोबर आहे. देन dy by dt is the rate at which the top of the ladder B is sliding. वरच्या टोकापासून ते स्लाइडिंग होत राहील. मग आता व्हेन x किती दिला आहे? x इज इक्वल टू किती तुमच्याकडे? व्हेन x इज इक्वल टू 6, so y square is equal to 100 minus 36, so it is equal to 64. So what is y? So y is equal to 8. By Pythagoras theorem नुसार आपण किंमत टाकली, y स्क्वेअर काय तुमच्याकडे 100 minus x स्क्वेअर, आणि
x is equal to 6. So 100 minus 36, it is equal to 64. Y square is equal to 64. So y is equal to 8. मग आता याच्यामध्ये बघा आपला हा dy बाय dt काढायचा आहे. मग ह्या dy बाय dt मध्ये टाका त्या किमती. So what is dy by dt? What is x? X is equal to 6. Okay. Then what is y? Y is equal to 8. So it is minus 6 upon 8. Minus 6 upon 8. लक्षात घ्या. Minus 6 upon 8 is minus 6 upon 8 into 1.2. This is dx by dt. So calculate minus 6 upon 8. What is 1.2? It is 12 upon 10. So it is minus 9 by 10. भागायचं इथे हा इट इज 8 आणि हा 12 असेल. भाग दिल्यानंतर काय असेल इथे इट इज minus 9 upon 10. इट इज इक्वल टू minus 0.9. इथे बघा हा चार्ज इथे असेल. इट इज 4 जुने 8 4 त्रिक 12 बरोबर आहे. ते एक बेस 3 6 3 into 3 9 minus it is minus 9 upon 10. So what is minus 9 upon 10? It is minus 0.9. So minus 0.9. Then dy by dt. So hence the top of the ladder is sliding down the wall at the rate of 0.9 meter. हा आला बघा 0.9 मीटर. हा dy by dt काढलेला आहे आपण त्याच्यामध्ये. So what is dy by dt? So it is the top of the ladder is sliding. Rate येतो sliding the wall down the wall at the rate of 0.9 meter. म्हणजे थोडक्यात सीव्हीचं जे वरचं टोक आहे हे असं खाली जाईल आणि त्यानुसार ते ज्या पद्धतीनं तो रेट खाली जाणार आहे तो रेट आपल्याला काय करायचा आहे फाईन करायचा आहे. आणि जर त्या पद्धतीची सीव्ही तुम्ही त्या अंतरावर सरकवत जाणार. अशा पद्धतीने ते एक्झाम्पल. आता याच्यामध्ये एक्झाम्पल दिले बघा तो होमवर्कला. द व्हॉल्यूम ऑफ अ स्फेअर increases at the rate of 20 centimeter cube per second. काय दिलंय the volume of a sphere. Sphere चा volume. What is volume of sphere? It is 4 by 3 pi r cube. 4 by 3 pi r cube. This is the volume of the sphere. So the volume of a sphere increasing at the rate of 20 centimeter cube per second. Find the rate of change of its surface. कशाचा रेट काढायचा आहे तुम्हाला? The rate of change of its surface area. What is surface area? It is 4 pi r square. Surface area of sphere. When its radius is 5 centimeter. म्हणजे काय काय बघा हे सोडवताना काय करायला गेले व्हॉल्यूम v is equal to काय तुमचा 4 by 3 pi r cube. This is the volume of the sphere. What is the area? Surface area? Yes, it is 4 pi r square. बरोबर आहे 4 pi r square. हे झालं तुमचं area. And when what is we have to ask? Find the rate of change of its surface area. म्हणजे काय काढायचं आहे तुम्हाला थोडक्यात ds by dt. तेव्हा when its radius when r is equal to किती 5 सेंटीमीटर. r is equal to किती 5 सेंटीमीटर. म्हणजे अशा पद्धतीचं हा तुमचा एक्झाम्पल आहे. लक्षात घ्या. तर सोडता आलं पाहिजे. सोडून बघा तुम्हाला नक्की येईल ते. त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही मित्रांनो. नंतर आता बघू आपण त्याच्यामधले नेक्स्ट इट इज नेक्स्ट टॉपिक आहे आपल्याकडे बघा. so ह्याच्या पद्धतीने बघा मित्रांनो आपला जो पहिला टॉपिक आहे दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला फाइंड टँजंट अँड नॉर्मल इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल आणि रेट मेजर मध्ये द रेट ऑफ सरफेस एरिया, द रेट ऑफ व्हॉल्यूम, द रेट ऑफ एरिया. ह्याच्या पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. आता याच्यानंतर आपण पुढचा जो हे करणार आहोत ऍप्लिकेशन ते आहे आपल्याकडे इट इज अप्रॉक्सिमेशन.
The next application आपल्याकडे आहे, second application, it is approximation. The next application, approximation. म्हणजे how to find the approximate value of the given function. आता approximate value म्हणजे कसं, तर तुम्हाला जनरली समजा 3 स्क्वेअर माहिती आहे, बरोबर आहे, 3 क्यूब माहिती आहे, बरोबर आहे. पण जर समजा तुम्हाला 3 पॉइंट मध्ये पॉवर दिली तर त्यावेळेस मग तुम्हाला ते ह्या मेथडचा यूज करावं लागेल. किंवा तुम्हाला sin 30 माहिती आहे, sin 60 माहिती आहे, पण sin 31 विचारलं, बरोबर आहे, किंवा sin 31 डिग्री 5 मिनिट असं विचारलं तर त्यासाठी हे ऍप्लिकेशन तुम्हाला सांगावं लागेल. लॉग म्हटलं तर लॉग टेबल आपल्याला ते फाइंड करता येतं, बरोबर आहे. म्हणजे लॉग 10 माहिती तुम्हाला, लॉग 10 म्हणजे लॉग 1 हा 0 असतो, लॉग 10 1 असतो, लॉग 100 2 येतो, म्हणजे असं स्टँडर्ड व्हॅल्यू काढता येईल. पण तुम्हाला लॉग 101 विचारलं तर 101 म्हणजे काय मग तो, तर अप्रॉक्सिमेट हा लॉग 100चा जर 2 आहे तर 2 पॉईंट समथिंग येईल. जर लॉग 99 विचारलं तर मग त्याच्यामध्ये 2 पेक्षा कमी 1 पॉईंट समथिंग 99 असेल. किंवा तुम्हाला त्यात साइन इनव्हर्स माहिती आहे, बरोबर आहे, साइन इनव्हर्स π/2, बरोबर आहे, हा 1 असेल. साइन इनव्हर्स साइन 0 असतो, म्हणजे साइन इनव्हर्स 0 असेल, बरोबर आहे. म्हणजे जर समजा तुम्ही घेतलं साइन इनव्हर्स हे पाहिजे तुम्हाला 90 किंवा π/2. मग आता आपल्याकडे माहिती आहे की साइन 90 काय असतो, व्हॉट इज साइन 90, 1, साइन 0 साइन 90 1. आता साइन इनव्हर्स 90 काय असेल, तर हा साइन इनव्हर्स 1 विचारला असेल तर इट इज इक्वल टू 90. पण काही पॉईंट मध्ये असतो 0.90 वगैरे त्या पद्धतीने. तर ते ऍप्लिकेशन आपल्याला आता बघायचे आहेत. नेक्स्ट ऍप्लिकेशन आपलं इट इज द अप्रॉक्सिमेशन. ओके, नेक्स्ट व्हिडिओला आता बघू ते त्याच्यामध्ये.